वायफाय माय FB आणि वायफाय हे दोन दोन ऑप्शन सोडून बाकी आहे एवढे प्रोग्राम मध्ये मशीन कपड्यात होते. हो ठीक आहे. एक्सप्रेस फिटिंग एक किंवा दोन ड्रेस फक्त 15 मिनिटात 2 जणांचे कपडे धुवून देते ती. हो ठीक आहे. त्याच्यानंतर वुलन्स वगैरे वुलन्सचे कपडे स्वेटर वगैरे असले तर स्वेटर वगैरे धुते. ठीक आहे. सिंथेटिक या कंपनीच्या स्पेशल साड्या असतात किंवा साडी बद्दल धुवायची असेल तर मग त्या प्रोग्राम धुवू शकतो तुम्ही. ब्रायडल वॉश वर्कवाले साडी टोनाला टिकल्या काचाचे किंवा घागरा वगैरे जे काचा टिकल्याचे ड्रेस असते ते ब्रायडल वॉशमध्ये स्पिन ड्राय मध्ये फक्त हिसळणार आणि पिळणार धुणार नाही. तुम्ही जर कॉलर कप वगैरे बाहेर काढून घेतले फक्त हिसळून पिळायचं आहे. कोणते कॉलर कप? डाग वगैरे काढून घेतले तुम्ही बाहेर घासले कपडे आणि हिसळून पिळायचं स्पिन ड्राय रिन्स. ठीक आहे. मिक्स डेली 1 घंटा चालतंय. ठीक आहे. 9 किलो सांगता येते तर याच्यामध्ये 4 ते 8 जणांचे कपडे टाकायचे म्हणजे फॅमिलीचे कपडे आपले सगळे मिक्स कपडे या प्रोग्रामात टाकायचे. ठीक आहे. हे कॉटन याच्यामध्ये 8 जणांचे कपडे 8 जणांपर्यंत जास्त जर असले तुमचे कपडे म्हणजे नंबर मध्ये सांगा ना. 10 कपडे 12 कपडे धुवू शकतो ऍट अ टाइम. ड्रेस म्हणतो ना मी तुम्हाला 10 जणांची ड्रेस कपडे शर्ट पॅन्ट तुम्ही थोडी ना नुसतं शर्ट आणि पॅन्टच टाकणार तिथे. म्हणजे फक्त एखाद्या दिवशी समजा शर्टच धुवायचे म्हणले आम्हाला कॉटनचे जेंट्सचे घरातले तर मग किती मावणार त्याच्यात? त्याच्यामध्ये 9 जणांपर्यंतचे 9 जणांचे कपडे म्हणजे 18 कपडे ऍट अ टाइम धुवू शकतो कॉटनचे. 18 नाही टाकायचे. 18 ते सांगते आपल्याला पण 18 नाही टाकायचे. 16 15 14 10 12 धुवू शकतो ना. 10 12 पर्यंत टाकायचे किंवा 15 पर्यंत टाकायचे 15 कपडेपर्यंत. आणि ज्या कपड्यांचा एकाला कलर लागतोय त्याच्यासाठी ते अलग अलग टाकायचे. अलग अलग टाकायचे. त्याच्यामध्ये त्यासाठी काहीच ऑप्शन नाही. बेबी वेअर म्हणजे लहान मुलांचे कपडे धुण्यासाठी. ठीक आहे. अँटी अलर्जेशन मध्ये हॉस्पिटल जेवढे घाण कपडे असते आपले ते स्मेल येते हॉस्पिटलचे ते अँटी अलर्जेशन मध्ये टाकायचं. एक्सप्रेस 30 मध्ये हे बी 2 जणांसाठी जे आहे पण याच्यामध्ये वेळ थोडा जास्त आहे म्हणजे थोडं जास्त वेळ धुवून काढतो. एक्सप्रेस 30 म्हणजे नेमकं कोणते टाकायचे? सिंथेटिक सगळे चालेल? नाही त्याच्यामध्ये सगळे चालते मॅडम पण हा कमी 2 माणसाचे 4 माणसाचे 2 जणांचे 4 माणसाचे नाही फक्त 2 जणांचे चालते. ठीक आहे. आणि रिफ्रेश राहिला आपला समजा एखादी माणसं तसं समजा बाबाचे एखाद्या शेतात वगैरे जाऊन आले जास्त कपडे खराब झाले किंवा कॉलर कप वगैरे जास्त असलं तर ह्या प्रोग्राममध्ये एक ड्रेस चालतो. एक ड्रेस 25 मिनिटं चालतो एक ड्रेस. ठीक आहे. आता तुम्ही कोणताही प्रोग्राम लावला तर इथं स्टार्ट करायचं. ठीक आहे. एक डेमोला देऊ का एक कधी साडी? डेमो होत नाही त्याचं नाही होत. त्याला पाणी करायचं. पाणी लावून पाहू ना आपण. पाणी लावून तो 15 मिनिटं चालू ठेवणार का? ठेवू 15 मिनिटं चालू. कारण की आम्हाला समजलं पाहिजे. डोर खोलताना असं ओपन करायचं लावताना असं जवळ घेऊन असं प्रेस करायचा. हा जो सिम्बॉल दिसतोय का आता मी याला स्टार्ट केला ह्या सिम्बॉल जातो गेला आता खुलत नाही. ठीक आहे. या जेव्हा इथं सिम्बॉल असला किंवा हे चालू बंद जर व्हायला लागला हा लाईट तर ओपन नाही करायचं. जेव्हा ते थांबून असतो का तेव्हा लाईट म्हणजे हे फक्त मिडल हा गोल जो दिसतो का हा सिम्बॉल हा डोरचा आहे. ठीक आहे. हे जर चालू बंदी व्हायला लागलं तर बी उघडायचा प्रयत्न करायचा नाही याला. ठीक आहे. जेव्हा इथं लागून असतो तेव्हा ओपन करायचं. आणि समजा आता लहान लहान लेकरे ते पूलचं आहे ना त्याला मॅग्नेटिक फीचर वगैरे काय असं म्हणजे एकदा कपडे टाकले की लॉक राहावं तासभर कोणी ओपन करायचं प्रॉब्लेम म्हणजे ट्राय केलं तरी ओपन होऊन असं ओपन होत नाही. जर जास्त ताकद लावून खोलला आपण तर हे डोर लॉक असतो हा तुटून जातो. तुम्हाला विकत घ्यावा लागतो 1650 रुपयाचा. बळजबरी कोणी खोलला त्याला तर. आणि त्याला जर आपण स्पेशली खोलायला गेलो तर आरामात निघून जातो. ठीक आहे. एक डेमो मध्ये